तुम्हाला? नमस्ते. आम्ही आज आपल्या आपशिंगे इथे तलव्याच्या जवळ तामटीच्या वड्याजवळ इथे एक पुलाचं काम झालं आहे. त्या पुलाच्या कामाचं इथं चुकीचं काम काय काय झालं आहे ते बघण्यासाठी इथं आलेलो आहे. हे पुलाचं काम दिनांक 17/4/2026 रोजी काम पूर्ण झालं आहे आणि ही निविदा जवळजवळ 39 लाख त्या दरम्यान आहे. 39 लाखाचा हा पूल आहे आणि त्या पुलाची आज आपण परिस्थिती बघण्यासाठी आपशिंगचे सर्व ग्रामस्थ इथं आपण जमा झालेला आहे. तरी आपण आता ह्या पुलाची काय अवस्था आहे ही आपण ह्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आपल्या आपशिंग गावातील शुद्ध नागरिकांनी ह्याकडे गांभीर्यपूर्वक बघावं. गावात नेमकं काय चाललंय, कुठं काय चालू आहे, कुठं आता ह्याच्या आधी आम्ही गटार वगैरे ह्याच्या सगळ्या गोष्टी बघितल्या. गटार आता अर्धी निम्मी साफ व्हायला लागली ती. तुम्ही जर काम केलं असेल तर गटार कशाला JCB लावलं होतं साफ कराय वगैरे. तर आता आपण ह्या पुलाजवळ आलो, ह्या पुलाची परिस्थिती बघितली म्हणजे आपल्या गांभीर्य लक्षात येईल. बांधकाम विभागाला सुद्धा माझी विनंती आहे, इथे एक व्हिजिट द्यावी. उद्या आम्ही अर्ज त्यांना देणारच आहे, पण आता ह्या पुलाची परिस्थिती गावातल्या लोकांनी बघावी आणि सगळ्यांनी ह्या गोष्टीकडे गांभीर्याने बघावं. बांधकाम वगैरे आता पुलापाशी आपण येते, हे पूल आहे बघा. ह्या पुलाची अवस्था इथं काय झाले बघा, ही अशी अवस्था आहे पुलाची. म्हणजे किती प्रकारे आणि चिरा पडल्या सगळ्याला. म्हणजे एवढं मोठं हे गांभीर्य आहे इथं. ही अशी अवस्था इथं हो. आणि ही बघा, ही अवस्था आहे पुलाची. बांधकाम विभाग गांभीर्यानं बघितलं पाहिजे आपशिंग गावात नेमकं चाललंय काय. ह्या गोष्टी अशा होत असतील तर ह्याच्यात नक्की आम्हाला संशय येतोय की इथं कुठं तर भ्रष्टाचार झालेला आहे, काय झालेला आहे नक्की. इस्टिमेट प्रमाणे काम झाले नाही, ह्याच्यावरून आपल्या लक्षात येतं ही अवस्था काय आहे. ही बघा, ही अवस्था आहे. सगळं कुठंही काही नाही, त्याला फक्त तार लावण्याच्या खाली आणि बिलं काढायचं काम चालू आहे. तिथं बघा, पलीकडे जाऊ, पलीकडे जाऊ, तेवढंच राहू, ते पलीकडे जाऊ. निकृष्ट दर्जाचे काम केलेलं आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम ह्या आपशिंग गावात चालू आहे आणि त्याचं आम्ही आता लाईव्ह शूटिंग करत आहे सगळ्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत. म्हणजे 40 लाखाचा पूल, हा जर पूल बघितला किती लाखात होईल इकडं असं दावणार ना. 40 लाखात किती मोठी बिल्डिंग तयार होती आणि ही गावची परिस्थिती आहे. असं का ते बही करून जावं. बस असं बस बस तेवढंच झालं तुझं वेगळं. ही अशी अवस्था आहे. आम्ही सातत्यानं गावातील चुकीच्या कामावर आवाज उठवत असतो. आम्हाला कशाचीही भ्यायची गरज नाही कुणालाही. आम्ही कुठल्याही कुणाच्या रुपयात नाही, लक्षात ठेवा. आणि ही जर 40 लाखाच्या कामाची अशी अवस्था असेल तर तुम्ही कसला पुरस्कार घेताय, पैसे देऊन पुरस्कार घेताय का, ही या गावातल्या जनतेला तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि इथून पुढे ही गावात अशा गोष्टी जर घडत असल्या तर आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून ह्याला विरोध करणारच. चांगल्या कामाला चांगलंच म्हणणार, जे चुकीचं काम आहे त्याला चुकीचंच म्हणणार. जर 40 लाखाच्या पुलाची ही अवस्था असेल तर मोठं बांधकाम विभागानं मला विनंती आहे अधिकाऱ्यांना गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं, नाहीतर अन्यथा आम्हाला आंदोलन करण्यात येईल, उपोषण करण्यात येईल. एवढं लक्षात ठेवायचं. ह्याच्यावरूनच कळतंय की गावाची काय अवस्था आहे. आपशिंग गावचं खरंच आदर्श गाव झालंय का कुठं काय तर 2 रुपये देऊन झालंय, ही परिस्थिती बघितली पाहिजे. आणि ह्या माध्यमातून माझ्या जाहीर आपशिंग गावातल्या पुढाऱ्यांनी आव्हान आहे, आदर्श गावचं एकदा देवळावरती तुम्ही कुठं काय काम केलं एकदा पोस्टर लावा. म्हणजे कुठल्या गल्लीला काय काम झालंय, काय झालं नाही, कुठं रस्ता झालाय, कुठं गटार झाली ती. तुम्ही तोंडाला लाली पावडर लावायचं आणि ही बंद झालं पाहिजे आज इथनं पुढं. आणि आम्ही कागदोपत्री फक्त तुम्ही ही करता, अधिकारी मॅनेज करता. आता आम्ही सातत्याने गेले 2-3 महिने आवाज उठवतोय ह्या गोष्टीवरती. गटार असर, पाणी असर, माणसांना चांगलं पाणी भेटलं पाहिजे ह्यासाठी आम्ही आवाज उठवतोय. अधिकारी येऊन पाणी चेक करते ती, का चेक करते ती, कारण तुम्ही चुकीचं काहीतरी वागताय. गटार येऊन साफ कशी झाली तुम्ही, दुसऱ्या दिवशी ते आम्ही जावलेले व्हिडिओ ती गायब होती ती लगेच. त्यामुळं बांधकाम विभागाला माझी गांभीर्यानं विनंती आहे की आम्ही उद्या सगळे ग्रामस्थ आपल्याला अर्ज द्यायला येणारच आहे.
पण ही परिस्थिती अत्यंत बिकट आणि वाईट आहे. आणि इस्टिमेट प्रमाणे काही काम झालं नाही. त्याची उंची जरी बघितली तरी बघा इथं 3 फक्त पायपा टाकले त्या खाली. मग ही 40 लाखाचं इस्टिमेट असतं का? त्यामुळं माझी गांभीर्यपूर्वक विनंती आहे, याकडे लक्ष द्यावं. जय हिंद.